हॅलो फ्रेंड्स, मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सो आज मी खूप हॅपी आहे कारण की मी आज चालली आहे इंडियाला. चक्क 2 वर्षानंतर मी आज इंडियाला चालली आहे. आता सध्या मी एकटी जाते इंडियाला कारण की थोडंसं फॅमिली रिझन आहे आणि या फॅमिली रिझनमुळे मला एकटीला जावं लागत आहे. सो हितेश येणार आहे मागून, म्हणजे 1-2 महिन्यानंतर तो येईल इंडियाला, पण आधी मी चालली आहे. असं नेहमी होतं, मी इंडियावरून US ला येताना नेहमी कोणी ना कोणी माझ्यासोबत असतं, पण जेव्हा मी US सोडून इंडियाला रिटर्न जाते तेव्हा मी नेहमी एकटी असते. पण यावेळेस माझ्याबरोबर हितेश तर नाही येते, पण अजून एक व्यक्ती येते. सो बघूया नक्की माझ्याबरोबर इंडियाला कोण येते आणि माझी ही इंडियाची जर्नी कशी होते. सो हे आपण या माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता जाता जाता मी नुपूर, विशाल, स्नोई, कोको आणि मुशी या सगळ्यांना मी भेटून चालली आहे. आता मी चालली खाली नुपूरच्या घरी. स्नोई पण येतोय माझ्याबरोबर. स्नोई तू येतोय माझ्यासोबत? सो येस, आता आमची उबर येते आणि मी माझ्या घराला बोलते बाय बाय. आपण आता निघालोय, उबरमध्ये बसलीये. आता आपण एअरपोर्टवरच भेटूया. मी एअरपोर्टवर पोहोचली आहे. माझी फ्लाईट आहे 7:15 ची आणि आता इथे वाजले 3:30. 3 तास आधी आली आहे मी, पण खूप मोठी लाईन आहे. आता बोर्डिंग पास कलेक्ट केल्यानंतर आम्ही सिक्युरिटीला जाऊ. आता ही जी माझी फ्लाईट आहे, म्हणजे इथून दुबई आणि दुबईवरून बॉम्बे अशी माझी जर्नी असणार आहे. आणि आता इथून मला दुबईला पोहोचण्यासाठी 15 तास लागतील आणि मग दुबईवरून पुन्हा 3 तास लागेल. आणि तुम्हाला लवकरच कळेल माझ्याबरोबर नक्की कोण येते. आता तिकडे माझं चेक इन तर झालंय आणि बॅग्स वगैरे सगळे आत गेलेत. आता इथे मी सिक्युरिटी करणार. आता मला D14 वरती जायचं, जो गेट नंबर दिला, आणि बोर्डिंग माझं 18:25 म्हणजे 6:25चं आहे. त्यानंतर ही जी सेकंड जी फ्लाईट आहे सो ती दुबई टू मुंबई आहे. सो त्याचा गेट नंबर मला तिकडे गेल्यावर कळेल, म्हणजे दुबईला पोहोचल्यावर कळेल. आज आहे थर्सडे आणि मी इंडियामध्ये सॅटर्डेला लँड होणार आहे, सॅटर्डे मॉर्निंगला. आणि येस, कोविडमुळे खूप त्यांनी एवढं सगळं काही बघतायत. ते कोविडचा टेस्टिंग रिपोर्ट, त्यानंतर एअर सुविधा पोर्टलचा फॉर्म, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आता कोविडमुळे. तर ठीक आहे, आम्ही कालच कोविड टेस्टिंग करून आलो आणि त्याचा रिपोर्ट पण इकडे दाखवावा लागला. सो येस, तुम्हाला आता इंट्रोड्यूस करणार आहे माझ्याबरोबर कोण येतं इंडियाला. सो अक्षता चालली आहे माझ्याबरोबर इंडियाला आणि आम्ही दोघे त्यामुळेच खूप खुश आहोत की आम्ही दोघे एकत्र जर्नी करतोय. भूक लागली, अक्षताला भूक लागली बिचारीला चेक इन करून. सो आता आम्ही सिक्युरिटी करतो, आज जातो आणि मग आपण बोलूया. एवढी सिक्युरिटी करून आता आम्ही आमच्या गेटकडे चाललोय आणि D14 आमचा गेट नंबर आहे. सो येस, दोघेही एकदम थकलोय आम्ही सिक्युरिटीमध्ये. अक्षताकडे ऑलरेडी खूप सामान होतं आणि ती पण खूप थकली आहे कारण की खूप काही काढावं लागतं सिक्युरिटीमध्ये. आणि आमचा गेट जवळ आहे त्यामुळे बरं झालं. भूक लागली आहे खूप. सो आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो. एवढी भूक लागलेली की आम्ही दोघींनी आता इथे फ्राईड राईस ऑर्डर केलेला आहे विथ लेमनेड. हो. सो आम्ही पहिले खाऊन घेतो कारण की फ्लाईटमध्ये आता डिनरच मिळेल डायरेक्ट. आणि आता लंच करून आम्ही निघालेलो घरून. सो अक्षताला तर खूप भूक लागली आहे, बघा ती किती पटापट खाते. आता आम्ही आमच्या गेटकडे आलोय. 6:25चं बोर्डिंग आहे आणि आमची फ्लाईट आहे एमिरेट्स. सो एमिरेट्स ही दुबई थ्रू जाते.
सो तेच आता थोड्या वेळातच म्हणजे तर इथे 6:10 झालेत आणि जवळजवळ 10 मिनटात आम्ही आता आमचं बोर्डिंग चालू होईल. आम्ही आता आत जाऊ. माझी फ्लाईट कशी आहे तुम्हाला आतून दाखवेल. मी माझ्या घरी अजून कोणाला सांगितलेलं नाही आहे की मी येणार आहे असं. फक्त हितेशच्या घरी माहिती आहे कारण की त्याच्या मम्मीसाठीच खास मी चालली आहे. सो येस, त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे. आणि मला लँड झाल्यानंतर 7 days क्वारंटाईन, होम क्वारंटाईन राहायचं आहे. सो त्यानंतर मी त्यांना भेटणार आहे. त्यामुळे हा व्लॉग थोडा लेट अपलोड करणार आहे मी कारण की त्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे. आणि तुम्ही यावेळेस माझ्या फॅमिलीला प्लस हितेशच्या फॅमिलीला सगळ्यांना भेटणार आहेत या माझ्या व्हिडिओ थ्रू. तर आता मी दोघी आज चालले. ही एवढी मोठी लाईन आहे आमच्या पुढे. सो आपण फ्लाईटमध्ये आता एंटर केलं. सो आता मी फ्लाईटमध्ये बसलो आहे. अक्षदा पण बसली आहे माझ्यासोबत आणि मास्क घालून खूप सफोकेट होत आहे. मास्क आम्हाला आता कंटिन्यू म्हणजे 15 तास कंटिन्यू तोंडावरती ठेवायचं आहे. मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल फ्लाईटमध्ये. तर येस, आम्ही दोघीही आता रेडी आहोत इंडियाच्या जर्नीसाठी. अजिबात झाली नाही आहे. आम्ही अर्धा तास पण नाही नीट झोपलो. नेक्स्ट तर बाजूला एक छोटासा बेबी पण आहे. सो तो सारखा रडत होता त्यामुळे आमची तर झोप अजूनच उडाली होती. US ची नाईट चालू आहे आता आणि आम्ही झोपलोच नाही. आणि अजून 7 तास आहे आम्हाला लँडिंगसाठी. सो बघूया पुढचा टाईम कसा जातोय नक्की. फायनली थोडी झोप झाली आमची. अक्षराचं डोकं पकडलं आता. आणि आता मी जवळजवळ 1-2 तासात काहीतरी